शिवसेना ठाकरे गटाचे संपर्क प्रमुख सचिन अहिर यांनी शिवसेना शिंदे गटामध्ये प्रवेश केलेला आहे आणि त्यांचे निकटवर्तीय मानले जाणारे किंवा त्यांच्या बरोबर काम केलेले आपल्या बरोबर पुण्याचे ठाकरे गटाचे शहराध्यक्ष वसंत मोरे आपल्या बरोबर आहेत. आता काय सांगाल? एक चर्चा आहे की तुमचं त्यांच्यावरती जवळीक होती, हे होती, तुम्हाला काय ऑफर आली होती? कारण तुम्ही आता पोस्ट केलेली. मला सचिन मला 28 एप्रिलला मी 30 एप्रिलला मी शहर प्रमुख झालो आणि माझ्या शहर प्रमुख होण्याच्या बरोबर एक दिवस अगोदर मला पुण्यातल्या शिंदे सेनेच्या एका फोन आला. कदाचित त्यांना कळलं असेल की मला उद्या शिवसेनेचा शहर प्रमुख मिळणार आहे. त्यामुळे मला त्यांचा फोन आला होता. त्यांनी मला त्याच दिवशी ऑफर दिली होती. त्या कुठे तुम्ही? मी म्हणलं की कात्रजला आहे. रात्री 10 वाजता म्हणजे मी कात्रजला आहे. का हो? नाही म्हणजे तुम्हाला शिंदे साहेब तुमची आठवण काढत होते. शिंदे साहेब कोणते शिंदे साहेब? म्हणजे अहो DCM त्यांना का माझी आठवण झाली ना? म्हणजे ते म्हणले की तुमचा एखादा कार्यकर्ता चांगला तो शहरामध्ये जर पक्षामध्ये असेल तर चांगलं काम करता येईल शहरात. म्हणजे साहेब माझ्यासारखा चांगला कार्यकर्ता मग तुम्ही पण चांगलेच. तुम्ही एवढे 6-7 टर्म महानगरपालिकेमध्ये तुम्ही सेवा केली. तुम्ही आता तिकडे आहात. तुमच्यासारखी मोठी मोठी लोक तिकडे असताना माझ्यासारख्या एका छोट्या कार्यकर्त्याची काय आवश्यकता आहे? त्यामुळे तुम्ही छोटे नाहीये. तुमची सोशल मीडिया स्ट्रॉंग. तुम्ही या, तुमचं स्वागत करतो. नाही म्हटलं असं काही नाहीये. मी उद्याच शिवसेना शहर प्रमुख होणार आहे. त्यामुळं मला काय आवश्यकता नाही. अहो या तुम्ही आला तर आपल्याला महानगरपालिकेमध्ये ऑफिस मिळेल. एकही नगरसेवक नसताना महानगरपालिकेत ऑफिस कसं काय मिळेल? माझा पण आज प्रश्न होता त्यांना की शिंदे सेनेचा पुणे शहरामध्ये एकही नगरसेवक नाही. एकही नगरसेवक नसताना आपल्याला ऑफिस कसं ऑफिस मिळू शकतं? तुम्हाला काय करायचंय तुम्ही यावं, सगळं मिळेल. म्हणून मी म्हणलं आता मी ज्या पक्षामध्ये आहे त्या पक्षाचा एक नगरसेवक निवडून आलेला आणि एक आमचं महानगरपालिकेत ऑफिस आहे. त्या ऑफिसमध्ये मी समाधानी आहे. त्यामुळे मला आता काय अशी काही गरज वाटत नाहीये आणि पुढची 5 वर्ष कुठलीही निवडणूक नाहीये. त्यामुळे मला आता संघटना वाढीवरती भर द्यायचं आहे. त्यामुळे साहेब मला माफ करा, मी नाही. तुम्ही सध्या शहर प्रमुख म्हणून कारभार बघताय पुण्याचा. काय शिवसैनिकाची मनस्थिती आहे? कारण सुरुवातीला खासदार फुटले, त्यानंतर सचिन आहे ते इथले संपर्क प्रमुख होते, सगळं ते इथलं बघायचे, शिवसैनिकांबरोबर त्यांचं कम्युनिकेशन होतं. आता एकदम एक संपर्क असलेला नेता तुमच्यातून दुसऱ्या पक्षामध्ये प्रवेश करून गेलेला आहे. आता तुमच्या एकंदरीत या पुण्यामधील नगरसेवक, माजी नगरसेवक काय भूमिका काय नेमकी? जेवढं खासदार गेल्यानंतर त्रास झाला नाही थोडा सचिन भाऊ हे अगदी तळागाळातल्या शिवसैनिकांपर्यंत. सचिन भाऊंना बारकीसारखे किरकोळ सारख्या गोष्टी सुद्धा मला सचिन भाऊ सांगितलं. एखाद्या चॅनलवरती माझी मुलाखत झाली तर मी दुसऱ्या टायमाला ती सचिन भाऊ आणि संजय राऊत सगळ्यांना पाठवली. पक्षाच्या बाबतीमध्ये कुठली काही भूमिका शहरामध्ये झाली तर त्याच्या बाबतीमध्ये सुद्धा मी सचिन भाऊ आणि लगेच विचारायचं. कॉमनली एखाद्या विषयामध्ये जर भूमिका काय घ्यायची असेल तर माझा पहिला फोन सचिन भाऊंना असायचा. कारण सगळ्या गोष्टी मी राऊत साहेबांना सांगू शकतो. मला सचिन भाऊंना या गोष्टी संदर्भात विचारावं लागायचं. आता कुणाला विचारायचं? आता एवढ्या करता मला काल रात्री राऊत साहेबांचा पण फोन आलाय. राऊत साहेब मला काल म्हणले तात्या कसं चाललंय बरं का? बाकी काय? काय नाही साहेब, ठीक आहे ठीक आहे, मी 2 दिवसात येतो असं मला म्हणले. आणि मला वाटतं की शिवसेना हा संपणारा पक्ष नाही. शिवसेनेची बाळगुळ इतकी खोलवर गेलेली आहे की तो वटवृक्ष झालेला आहे आणि अशा 2-4 फांद्या इकडे तिकडे झाल्या म्हणून त्या वटवृक्षाला किंवा त्याच्या मुळाला कधी फळाला कधी त्रास होतो. शिवसेना ही अभेद्य आहे. पण सुषमा अंधारेंना फोन केल्याची माहिती आहे सचिन दादांनी. त्यानंतर पुण्याचे माजी शहर प्रमुखांना फोन केल्याची माहिती आहे. तुम्हाला काय तसा फोन किंवा काही मेसेज वगैरे काही कम्युनिकेशन झालं होतं किंवा गेल्या काही दिवसांमध्ये काही? 2 दिवसापूर्वी माझा भाऊचा फोन झालाय ना, मला हा प्रचंड मोठा शॉक आहे. 2 दिवसापूर्वी मी एका कार्यक्रमामध्ये होतो. माननीय चेतन दुबे पाटील आमदार त्यांच्यासोबत मी एका कार्यक्रमात होतो. आम्ही दोघं शेजारी शेजारी बसलेलो होतो आणि मला तेवढ्यात सचिन भाऊचा फोन आला. तर पाटलांनी असं माझ्या मोबाईलकडे बघितलं तर मी त्यांना दाखवलं की ते सचिन भाऊ 2 मिनिटं बोलून आला. बाजूला गेलो की मला भाऊंनी मला विचारलं की तात्या ते काय झालं? मला ते तात्याजी म्हणायचे. तात्याजी काय झालं?
तुम्ही BLA दिलं का, कुठल्या कुठल्या विधानसभेतले BLA आले आणि ते लवकर द्यावर का, कारण आदित्य साहेबांना 1 to 1 BLA सुद्धा बोलायचं. त्यामुळे आता परवा दिवशीच्या मीटिंग मध्ये जे झालं की सगळे एकत्र आले, तसं न करता फक्त BLA पाहिजे. त्याचं प्रशिक्षण चव्हाण, सुरेंद्र चव्हाण आणि आदित्य साहेब स्वतः घेणार. स्वतः 2 दिवसापूर्वी हो बोलले. कालच्याला असं होतं. गेल्या काही दिवसांमध्ये जर बघितलं तर संजय राऊत असतील किंवा आदित्य साहेब असतील, पुण्यामध्ये होते, त्यांचा एक दौरा चाललेला होता, चाचपणी चाललेली होती की नेमकं काय चाललंय. अशामध्ये सचिन अहिर गेले. या सगळ्यामध्ये वाटतं तुम्हाला काय तर विश्वासाचा अभाव राहिला, काय राहिलं, कारण काय सचिन दादांनी एकदम प्रवेश केला, कुठल्याही त्यांच्यावरती नाराजी नाही, काही नाही, कोणी आता त्यांच्याबद्दल बोलतं. जसं खासदारांबद्दल बोललं जातं की बाबा खासदार कुठले म्हणजे त्यांचं गद्दार म्हणून पोस्टर रिलीज होत आहे, काय होत आहे, लोकांची तीव्र नाराजी खासदारांच्या बाबतीत आहे. परंतु सचिन भाऊच्या बाबतीत असं नाही. नाही, मला पण ते कधी कळलं तयार नाही की सचिन भाऊंकडून असं काय. शेवटी संघटना आहे, संघटनेमध्ये कुठेतरी पंक्चर असणार, ते पंक्चर संघटनेने शोधायला. नक्की कुठलं फुलाचं काय चुकतंय हे आत्मपरीक्षण तर करणं. काल राऊत साहेब पण बोलले की आत्मपरीक्षण करावं लागेल, काही विषयाचं आत्मपरीक्षण संघटनेमध्ये करावं लागेल. म्हणून मला वाटतं की आत्मपरीक्षण करायचं ती मुंबईची लोक करतील, पक्षाचे वरिष्ठ करतील. मला सध्या शहर सांभाळायचं. तुम्ही म्हणाल की ठाकरेंमधील आणि तुमच्यामधील पुणेकरांमधील दुवा सचिन भाऊ, आता तो दुवा गेलेला आहे. आता पुढची काय तसा काही विषय नाहीये. मला स्वतः उद्धव साहेब आहे, त्यांचं सुद्धा बोलणं. संजय राऊत साहेबांचं तर माझं बोलणं बोलणं आहे. स्वतः काल संजय राऊत साहेबांनी फोन करणं म्हणजे काल चला सचिन भाऊ गेल्यानंतर त्यांचा पहिला फोन मला, दादा काय झालंय, असं आहे का, बाकी काय, सर ठीक आहे 2 दिवसात असं म्हणून संजय राऊत. मीच त्यांना म्हणलं राऊत साहेबांना की साहेब मी रविवारी मुंबईत येणार आहे पुणे शिवसेनेला घेऊन. अच्छा 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 ठीक आहे, कारण त्यांच्यासमोर हा सगळा विषय झाला होता. सचिन भाऊंनी पण त्याच्यामध्ये मध्यस्थी केली होती. विनायक राऊत साहेबांनी याच्यात जास्त केली बिघडत नाही आणि विनायक राऊत साहेबांनी स्वतः हे सगळे अरेंज केले रविवारी. आता वसंत मोरेंची भूमिका काय नेमकं शहर प्रमुख म्हणून, आणि काय नेमकं या पक्षाचे. आता सध्या पुणे शहरामध्ये शहर प्रमुख मुलगीच आहे. वरिष्ठ पदाधिकाऱ्यांबरोबर माझे बंधू आहेत, संजय मोरे असेल, गजेंद्र मोरे असेल, लोकांसोबत तुम्हाला कायम कॉन्टॅक्ट आहे. त्यांच्यासोबत मी बोलते आणि मला वाटतं की अजून तसं तर काय पुण्यामध्ये वाटत नाही. शेवटी सांगता येत नाही काय कुठल्या गोष्टी काय होऊ शकतील, कधी काय बंद होईल सांगता येत नाही. परंतु मला तर सध्या शहरावरती लक्ष हे होते वसंत मोरे यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे की जोपर्यंत शिवसेना आहे तोपर्यंत सोबत राहणार आहे. कुणी गेल्यानं शिवसेना संपर्क पक्ष थांबत नसतो. तर इथून पुढे देखील आम्ही काम करणार आहोत. आणि विशेष म्हणजे ते रविवारी सध्या जुन्या शिवसैनिकांना घेऊन जे आहे ते मुंबईमधील बाळासाहेब ठाकरेंच्या दालनाचं, त्यांच्या कृतीचं, मातोश्रीचं दर्शन करण्यासाठी घेऊन जाणार आहेत. आणि पुन्हा एकदा नव्यानं शिवसेना पुण्यामध्ये कशी पुरवायची यासाठी त्यांचा हा निर्धार असल्याचं त्यांनी देखील सांगितलेलं आहे. जय महाराष्ट्रासाठी निखिल सुप्रे, पुणे.